मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 टिप सांगणार आहे. त्याच्यातली पहिली टिप अशी आहे, निसर्गोपचाराचे महत्त्व काय? बघूया तर काय ते. निसर्गोपचार पद्धतीत आजाराच्या लक्षणापेक्षा सरळ आजाराचा शोध घेतला जाऊन त्यावर उपचार केला जातो. व्हेरी गुड. निसर्गोपचार पद्धतीमध्ये व्यक्तीला झालेला आजार बरा करण्यावर अधिक भर दिला जात असे. लक्षणापेक्षा आजाराचा शोध घेऊन त्या दिशेने उपचार पद्धतीची निवड करून उपचार केला जात होता. रुग्णाला या उपचार पद्धतीत कुठल्याच प्रकारची शारीरिक इजा पोहोचत नाही. निसर्गोपचार ही अशी एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे की जी आपल्या मन व आरोग्याची काळजी घेत असते. छान. निसर्गोपचार तज्ज्ञ आपल्या रुग्णाच्या जीवनशैलीवर बारीक लक्ष ठेवून असतात. अरे वा. निसर्गोपचार पद्धतीत होमिओपॅथिक, आयुर्वेदिक, स्पायनल मॅन्युक्युलेशन, न्यूट्रिशन, डायट्रोथेरपी, मसाज व व्यायाम अशा अनेक प्रकारच्या पर्यायी उपचार पद्धतीचाही उपयोग करतात. अरे वा. ही पद्धती आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला मिळालेले वरदान आहे. आपण पाहिजे तेथे या उपचार पद्धतीचा वापर करू शकतो. इतर उपचार पद्धतीत रुग्णावर विविध परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. मात्र निसर्गोपचार पद्धतीत साईड इफेक्ट होण्याची मुळीच भीती नसते. छान. आपण कितीही खर्च केला तरी आपल्याला पाहिजे तसे आरोग्य मिळू शकत नाही. ते आपल्याला स्वतःला उभे करावे लागते. छान. निसर्गाच्या सानिध्यात राहून आपल्याला आरोग्याची बांधणी करावी लागते. इतर औषधाचे अतिसेवन केल्यास त्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होत असतो. निसर्गोपचार पद्धती ही विना औषध उपचार पद्धती असून आता सगळ्यांना या उपचार पद्धतीची महत्त्व पटले आहे. फार प्राचीन उपचार पद्धती असल्याने याबरोबर पतंजली योगसूत्राचाही वापर केला जात असतो. आजाराने खचलेल्या रुग्णाचा आत्मविश्वास उंचावण्यासाठीही निसर्गोपचार पद्धतीचा उपयोग केला जातो. अरे वा. आणि अशा प्रकारे पहिली टीप संपलेली आहे. आणि दुसरी टीप काय ते बघूया. मित्रांनो, घरात उगवलेले पिंपळाचे झाड काढण्यास मीठ उपयुक्त आहे. मीठ हे उपयुक्त आहे. काय ते बघूया. हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार पिंपळाचे झाड अनेक देवदेवता तसेच पूर्वजांचे स्थान मानले जाते. म्हणून पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने वाईट गोष्टीच्या विस्मरणापासून मुक्तता मिळते. हे लक्षात घेण्यासाठी आहे की पिंपळाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश आणि देवी लक्ष्मी राहतात, ज्यामुळे ते सर्वात शुभ वृक्षापैकी एक मानले जाते. पिंपळाचे झाड शुभ मानले जात असले तरी घरात त्याची वाढ अशुभ मानली जाते. म्हणून ते घरात लावू नये. तथापि कधी कधी पिंपळाचे झाड घराच्या भिंती किंवा छतावर वाढते. हे काढून टाकण्याचा वारंवार प्रयत्न करूनही दुसरीकडे पिंपळाचे झाड उपटून टाकल्याने विविध वाईट गोष्टी होऊ शकतात. जर तुमच्या घरात पिंपळाचे झाड वाढले असेल आणि तुम्हाला ते कोणत्याही नुकसानीशिवाय काढून टाकायचे असेल तर तुम्ही हा उपाय करून पाहू शकता. व्हेरी गुड. काय ते बघूया. पक्षी अनेकदा या झाडाच्या बिया खातात आणि इतरत्र टाकतात. जर या बिया तुमच्या छताच्या भेगांमध्ये किंवा पाणी साचलेल्या ठिकाणी पडले तर ते सहजपणे अंकुरतात. सुरुवातीला ते लहान दिसू शकतात, परंतु ते लवकरच वाढतात. व्हेरी गुड. आपण ज्या पांढऱ्या पावडर बद्दल बोलत आहोत ते मीठ आहे. ते मीठ आहे. ही स्वयंपाकघरातील एक सामान्य घटक आहे. कोणत्याही रसायनाचा वापर न करता या वनस्पतीला काढून टाकण्याचा हा सर्वात प्रभावी नैसर्गिक मार्ग आहे. मीठ पाणी शोषून घेते आणि वनस्पतीची मुळे सुकवते.
आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.